मी संकेत जाधव सिद्धिविनायक करिअर अकॅडमी तर्फे आपले सहर्ष स्वागत करतो। तर आजच्या तासिकेमध्ये आपण वर्गमूळ कसे काढायचे याबद्दलचा अभ्यास करणार आहोत। तर बघा, याकरिता तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ असायला हवेत। बघा, आता आपण उदाहरण बघूया। पहिलं उदाहरण आहे 1764 चं वर्गमूळ काढा। ठीक आहे, बघा आता यामध्ये काय करायचंय, सुरुवातीला आपल्याला एकक स्थानचा अंक बघायचा आहे। जसं याच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे, तर आपल्याला बघायचंय की कुठल्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 4 हा अंक येतो। तर तुम्ही बघा, 2 च्या एकक स्थानी 4 अंक आहे, त्यानंतर 8 च्या एकक स्थानी पण 4 अंक आहे। ठीक आहे, तर ज्या दोन संख्यांच्या एकक स्थानी 4 अंक आहे ते असं लिहून घ्यायचं। इथं 2 च्या आहे 4 म्हणून 2 लिहिलं, आणि 8 चा वर्ग 64 असतो, एकक स्थानी 4 म्हणून ते लिहिलं। ही झाली पहिली स्टेप। त्यानंतर शेवटचे 2 अंक कॅन्सल करायचे। शेवटचे 2 अंक काहीही असो त्यांना कॅन्सल करायचे। आता आपल्याकडे काय उरली संख्या 17। तर 17च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या बघायची। बघा, 17च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या आहे 16, लिहून घ्या 16। तिचं वर्गमूळ काढायचं। 16चं वर्गमूळ असतं 4। तर हा जो अंक आहे हा आपला दशक स्थानचा अंक असणार आहे। त्यानंतर एकक स्थानचा अंक या दोघांपैकी एक असणार आहे, तो कसा सिलेक्ट करायचा। तर बघा, आता 4 हा अंक आला, जेही इथं उत्तर येईल त्याचा गुणाकार त्या पुढील संख्येशी करायचा। जसं 4 च्या पुढील संख्या 5, यांचा गुणाकार येणार आहे तुमचा 20। ठीक आहे, नंतर पुढे काय बघायचंय, जो गुणाकार आलाय तुमचा 20 हा या 17 या संख्येपेक्षा लहान आहे की मोठं। तर 20 17 पेक्षा मोठे आहे, तर मोठे असेल तर लहान घ्यायचं, अपोजिट करायचं। ठीक आहे, 20 मोठे आहेत ना 17 पेक्षा, मग या दोघांपैकी लहान संख्या सिलेक्ट करायची। जर लहान असतं तर मोठी संख्या सिलेक्ट करायची। तर 20 मोठे असल्यामुळे आपण लहान संख्या सिलेक्ट केली, तर तुमचं उत्तर असणार आहे 42। ठीक आहे, पहिल्या उदाहरणात नाही समजलं, पुढचं उदाहरण बघूया। बघा, 2809 याचं वर्गमूळ काढायचंय। आता बघा, एकक स्थानी 9 आहे, तर कुठल्या वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 9 असतं। तर बघा, 3 चा वर्ग असतो 9, त्यानंतर 7 चा वर्ग आहे 49, एकक स्थानी 9। ठीक आहे, तर इथं ते 2 अंक लिहून घ्यायचे, 3 आणि 7। पुढची स्टेप, शेवटचे 2 अंक कॅन्सल करायचे। आता बघा, 28 च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या। तर 28 च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या आहे 25। ठीक आहे, लिहून घ्या 25। याचं वर्गमूळ किती असतं 25चं, तर 5 असतं, म्हणून आपण लिहिले 5। ठीक आहे, हा झाला दशक स्थानचा अंक। एकक स्थानचा सिलेक्ट करायचा, जेही उत्तर येईल तुमचं, जसं इथं 5 आलं त्याचा गुणाकार पुढील संख्येशी करायचा। तर 5 च्या पुढील संख्या असते 6, तर 5 गुणिले 6 किती होतात 30। आता याचं कंपॅरिझन करायचंय तुम्हाला या 28 सोबत, कॅन्सल केल्यानंतर पुढे जे अंक उरले त्यांच्यासोबत। ठीक आहे, तर 28 आणि 30 यांचं कंपॅरिझन केलं तर 30 28 पेक्षा कसे आहेत, मोठे आहेत। मोठे असेल तर काय करायचं, दोघांपैकी लहान संख्या निवडायची। ठीक आहे, तर इथं लहान संख्या होती 3, तर आपलं उत्तर किती होईल 53। त्यानंतर तिसरं उदाहरण आहे आपलं 11861 चं वर्गमूळ। बघा, काय करायचं, पहिले एकक स्थानचा अंक बघायचा, जो की आहे 1। 1 हा कुठल्या कुठल्या संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो, तर 1 चा वर्ग असतो 1, त्यानंतर 9 चा 81 एकक स्थानी 1, म्हणजे 1 आणि 9 या संख्यांच्या एकक स्थानी 1 अंक येतो। पुढील स्टेप, शेवटचे 2 अंक कॅन्सल करायचे। त्यानंतर 118 च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या बघायची। जर आपण 10 चा वर्ग केला तर तो असतो 100, आणि 11 चा केला तर 121 होतं। तर 121 हे 118 च्या पहिले नाही येत, त्यामुळे ते आपण घेऊ शकत नाही। तर आपल्याला 10 चा वर्ग घ्यावा लागेल, म्हणजे 100। याचं वर्गमूळ घ्यायचं, जे की असतं 10। आता पुढील स्टेप काय करायचं, जे तुमचं वर्गमूळ निघलं त्याचा गुणाकार करायचा त्या पुढील संख्येशी। 10 गुणिले 11 जे की येतं 110। याला कम्पेअर करायचं आहे आपल्याला या 118 सोबत। तर 110 हे 118 पेक्षा लहान आहेत, तर लहान असेल तर मोठा अंक घ्यायचा आहे। तर आपण घेतला 9, तर आपलं उत्तर होईल 109। त्यानंतर आपलं शेवटचं उदाहरण बघा, सेम शेवटचा एकक स्थानचा अंक 1 आहे, कुठल्या वर्ग संख्यांचा असतो 1 च्या आणि 9 च्या, म्हणजे 81 च्या एकक स्थानी 1 आहे, त्या संख्या लिहून घ्या 1 आणि 9। नंतर शेवटच्या 2 संख्या कॅन्सल करा। परत 146 च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या, तर 146 च्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या असते 144, त्याचं घ्यायचं वर्गमूळ, जे की असतं 12। आता या दोघांपैकी एक सिलेक्ट करायचं, मग काय करायचं, जे तुमचं वर्गमूळ निघालं त्याचा गुणाकार करायचा त्या पुढील संख्येशी। 12च्या पुढील संख्या असते 13। नंतर या दोघांचा गुणाकार जर तुम्ही केला 12 गुणिले 13, तर ते येतं 156। मग या 156 ला कम्पेअर करायचं 146 सोबत। तर 156
हे 146 पेक्षा मोठे आहेत. मग मोठं असेल तर काय करायचं, उलट, म्हणजे इथला लहान अंक घ्यायचा जो की आहे 1, तर तो इथं लिहायचा. झालं 121. हेच असणार आहे तुमचं उत्तर.